काँग्रेस उमेदवार प्रतिभाताई धानोरकर यांनी मतदान देखील केलेलं आहे। काय भावना आहे आपण थेट त्यांच्याकडे ताई काय सांगाल आज तुम्ही पहिला मतदान केलं? आज हा लोकशाहीचा उत्सव आहे। या लोकशाहीच्या उत्सवात आपण सगळ्यांनी सामील झालं पाहिजे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं, तो संविधान वाचवण्यासाठी, संविधानाचा सन्मान करण्यासाठी प्रत्येक मतदारांनी घराच्या बाहेर पडून आज मतदान केलं पाहिजे। अच्छा, ही निवडणूक आहे ती आरोप प्रत्यारोप बरेच काळ गाजलेले होते, तुम्ही देखील काही आरोप केले, काही मुनगंटीवार होते, या अनुषंगाने आज मतदान आहे ते किती टक्के होते? नक्की शेवटी निवडणुका म्हटल्यावर, प्रतिस्पर्धी म्हटल्यावर ते आपल्या पक्षाच्या बाजूने बोलेल, मी आपल्या पक्षाच्या बाजूने बोलेल। आरोप प्रत्यारोप हे चालत राहणार, पण शेवटी मतदान किती पद्धतीनं जास्त निघते, मतदान कसं होते हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि मला विश्वास आहे की ज्या उत्स्फूर्तपणे सगळे मतदार माझ्यासोबत होते, त्याच पद्धतीचं मतदान आज काढून सगळे मतदानाचा अधिकार बजवेल। नागपूर नंतर चंद्रपूर ही टफ निवडणूक झाली, काय? नक्कीच या विदर्भात चंद्रपूर जिल्हा हा नेहमी इतिहास घडवणारा जिल्हा आहे। मागच्या वेळेस देखील चंद्रपूर जिल्ह्यातून काँग्रेसचा एकमेव खासदार निवडून गेला होता आणि तोच इतिहास परत यावेळी देखील सगळे मतदार कायम करणार आहेत। ह्या निवडणुकीमध्ये बाळूभाऊची कुठेतरी कमतरता वाटते? नक्की ते या जिल्ह्याचा एक लढवय्या नेता म्हणून होते। काम करत असताना प्रत्येक जनमानसाला सोबत घेऊन जाण्याचं काम त्यांनी केलं आणि त्यांची उणीव तर माझ्या आयुष्यात क्षणोक्षणी मला जाणवेल आहे। पण शरीराने जरी नसले तरी त्यांचे प्रेम, त्यांचे आशीर्वाद आणि त्यांची प्रेरणा कायमस्वरूपी माझ्यासोबत आहे। या निमित्तानं तुम्ही सुधीर भाऊंना काय सांगितलं? सुधीर भाऊ या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आहे, पालकमंत्री आहे, एक मोठा भाऊ म्हणून नेहमी त्यांचा मान सन्मान मी केला आणि आजही मतदानाच्या दिवशी या लोकसभेचे उमेदवार म्हणून मनापासून शुभेच्छा माझ्या त्यांच्यासोबत आहे। काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर, अनिल ठाकरे, लोकशाही मराठी, चंद्रपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।